गोष्ट असा, सोलापुरातल्या एका गावातली. एक मुलगो रात्री उशिरा आपल्या गावाकडे इलो. तेवढ्यात एका वाटेत एक पूल गावला आणि त्या पुलावर त्याच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो ऐकान तुम्ही हादरान जाशाल. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आजचा ह्यो अनुभव आपले सबस्क्रायबर श्रेयस यांनी आपल्याक पाठवल्याने असा. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन. आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर असेच भूतांची गोष्टी ऐकासाठी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. ह्यो अनुभव माझ्या एका मित्रान घेतलेलो होतो. त्याचं नाव होता प्रणव. तर झाला असा, तो शिक्षणासाठी सोलापुरात शिकाक गेलो होतो, पण त्याचं गाव ह्या सोलापूरमध्येच एका आडखेड्यात होता. जाण्या येण्याचे जास्त काही सोयी नाही होते. एखादीच एस टी त्यांच्या गावापर्यंत जायची आणि ती चुकली तर मग एस टी नसायचे, ज्यामुळे तो शक्यतो आपल्या गावाकडे क्वचितच यायचो. शिक्षणासाठी गेल्यापासून जवळजवळ 2-1 वर्ष तो आपल्या गावाकडे फिरकलो नाही होतो, कारण गावाकडे इल्यानंतर त्याची गैरसोय व्हायची. सगळ्यात पहिला म्हणजे गावात लाईट नाही, ज्यामुळे अभ्यास वगैरे करूक त्याका त्रास व्हायचो, म्हणून गावाकडे येणं त्याचं व्हायचं नाही. पण एक दिवशी असो काय प्रकार घडलो ज्याचं त्यांनी स्वप्नात देखील विचार करूक नसत. तर झालं असं, पावसाचे दिवस होते आणि प्रणवका काही दिवसांची सुट्टी पडली होती. परीक्षासुद्धा नुकतीच झालेली, त्यामुळे अभ्यासाचा काय प्रश्न नाही होतो. म्हणून त्यांनी आपलं ठरवल्यान की बरेच महिने आपण गावाकडे गेलो नाही तर एकदा जाऊन येऊया, घरचे खूप खुश होतील, असा काहीसा विचार करून त्यांनी आपल्या गावाकडे जाऊची एस टी पकडल्यान. ती एकदम शेवटची एस टी होती जी त्यांच्या गावापर्यंत जायची. साधारण रात्री 8-8:30पर्यंत ती त्यांच्या गावाकडे पोचायची. त्या एस टीत तो बसलो आणि गावाकडे येऊक निघालो. त्याच्या घरच्यांका हत्तो पतोत नाही की ह्यो आपल्या घराकडे येता. बघता बघता एस टी त्यांच्या गावाच्या जवळ येऊन पोचली. तो येऊच्या आदल्या दिवशी रात्री गावात मुसळधार पाऊस पडलो होतो, ज्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी साठलं होतं. आणि जशी ती एस टी गावच्या जवळच्याच एका दगडी पुलाकडे येतं तेव्हा ड्रायव्हरान बघितल्यान की पाणी तर त्या पुलाच्या वरसून वाहत होता आणि एवढ्या पाण्यात बस या पुलावरसून घालणं खूप धोकादायक होतं. म्हणून त्यांनी कंडक्टराक सांगितल्यान की आपल्याक बस ऐसूनच मागे नेवची लागतली. तेव्हा एस टीत बाकी कोण नाही होता, कारण एवढ्या रातचं या आतल्या गावांमध्ये कोण यायचं नाही आणि तो शेवटचा स्टॉप होतो. त्यामुळे कंडक्टर प्रणवका म्हणालो की एस टी इथपर्यंतच जातली, पुढे जाऊक शकत नाही, त्यामुळे तुमका हयच उतरायचं लागतलं. प्रणवने असा काय घडत याचा विचार देखील करूक नाही होतो, पण त्याच्याकडे अजून काय मार्गच नाही. त्यामुळे त्याका नाईलाजान त्या एस टीसून खाली उतरायचं लागला. तशी ती एस टी त्याने कशी तरी त्या छोट्या रस्त्यावर मागे पुढे करून वळवल्याने आणि ते थैसून मागच्या मागे निघान गेले. एस टी गेल्यानंतर प्रणव त्या ठिकाणी एकटोच होतो. तरी त्या पुलाकडसून त्यांचा गाव जास्त काही लांब नाही होता, 1-1.5 किलोमीटरचंच अंतर असत. आणि प्रणवका तो रस्ता वगैरे चांगलं माहिती होतं. पण झालं असं की पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी अक्षरशः पुलाच्या वरसून वाहत होता. त्यामुळे पूल चलत पार करणंसुद्धा एकदम जीवाशीच खेळ होतो. त्यामुळे प्रणव आपले विचार करूक लागलो की आता मी करू काय, आता हा पूल क्रॉस करू कसा मी, आणि आता हसून मागे पण जाणं शक्य नाही. तो पूर्णपणे अडकलो आणि वाट बघूक लागलो की पाणी कधी ओसरता. 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, पण पाणी कमी होतं सोडून वाढाकत लागला होता, कारण आजूबाजू खूप मुसळधार पाऊस पडत होतो, ज्यामुळे त्या नदीतसुद्धा पाणी इलेलं.
त्यावरसून प्रणव का समजलं की आत्ता माझं काय खरं नाही. हैसून आता तो पुढे जाऊ शकत नाही होतं ना मागे जाऊ शकत होतं, कारण पूर्ण तो आतलो खेडेगाव आणि थैसून खायचं वाहन गावणं एकदम अशक्यच होतं. रात्रीची वेळ असल्यामुळे गावची खायची माणसं अशी बाहेर फिरायची नाही आणि पुलावर पाणी येला म्हटल्यावर कोण एवढ्या लांब येणं शक्यच नाही. जसं तो ह्या सगळ्याचा विचार करत होतो तेवढ्यात त्याका मागसून एक आवाज ऐका केलं. तो एका म्हाताऱ्याचा आवाज होतो. तो आवाज ऐकून प्रणव पटकन मागे वळालो. त्याच्या हातात एक छोटी बॅटरी होती. ती बॅटरी त्यांनी त्या म्हाताऱ्यावर मारल्यान. बघता तर एक वयस्कर म्हातारी हातात काठी घेऊन त्याच्या मागे उभी होती. त्या म्हाताऱ्यान जेव्हा प्रणव का बघितल्यान तेव्हा ती म्हणाली, अरे तू शेलारांचो नातू ना? ता ऐकून प्रणव एकदम थक्कच झालो, कारण प्रणव खरोखर शेलारांचो नातू होतो. तशी ती म्हणाली, अरे माका ओळखलं नाही? तसं प्रणव विचार करूक लागलो की ही नक्कीच गावची खयची तरी म्हातारी असतली, त्यामुळे तिने माका ओळखल्यान. तसं तो म्हणालो, हां 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 बरोबर ओळखलं. ते का काय कळालं नाही, पण आपलं तो म्हणान गेलो. तशी ती म्हातारी म्हणाली, अरे पोरा पुलाक लय पाणी इला, जाऊ नको नाहीतर वाहवान जाशील. तसं प्रणव आपलं त्या म्हातारीक म्हणालो, होय गे आजी खूप पाणी इला, पण आता गावाकडे जायचं कसं? माका कायच कळत नाही आणि एवढ्या रात्री आता परत मागे काय जाऊ मी? तशी ती आजी म्हणाली, अरे मागे कशाक जातं? चल मी तुका रस्तो दाखवतोय. दुसरं एक रस्तो हा, ते पाणी नसतला. आजीची ती वाक्य ऐकून प्रणव म्हणालो, बराच झाला, चल चल दाखव मका. तशी आजी म्हणाली, आहे माझ्या मागसून. तशी ती मागे वळान एका दुसऱ्या रस्त्यान प्रणव का घेऊन जाऊक लागली. प्रणव मनात म्हणाक लागलो, बरं झालं आजी वेळेसारखी गावली, नाहीतर आता मी काय केलं असते काय माहिती. बघता बघता ती आजी एका रस्त्यान पुढे चलाक लागली आणि तिच्या मागसून आपलं प्रणव चला होतं. 10-1 मिनटं चालल्यानंतर अचानक प्रणव का परत पाण्याचा आवाज येऊक लागलो. जसं तो पुढे बघता तर तो फिरान परत त्याच पुलाकडे येऊन पोचलो होतो. ता बघून प्रणव आजीक म्हणालो, अगे आजी ह्या तर ताच पुला ना, मग आपण थंयच कसे काय इलो? तशी ती आजी म्हणाली, अरे ह्या दुसरा पुला आपल्याक परत मागे जाऊचं लागतला, ह्या पुलावर पाणी इला वाटतं. असं म्हणून ती परत दुसऱ्या मार्गाने नेऊक लागली. प्रणव का वाटलं की कदाचित या दुसरा पूल असत, पण पुढच्या 15-1 मिनटानंतर ती म्हातारी परत तेका गोल खैसून फिरवून त्याच पुलाकडे घेऊन येली. दुसऱ्यांदा जेव्हा त्या पूल प्रणवने बघितल्यान तेव्हा तेका कळान चुकलं की ह्या ताच पूल आणि म्हातारी माका काय सांगतं की दुसरा पूल. प्रणव म्हणालो की काहीतरी नक्कीच गडबडा, ही म्हातारी तरी माका फसवता नाहीतर माका येड्यात तरी काढतं. तसं तर त्या म्हातारेक म्हणालो की आजी तू काय या करतं, फिरून माका थंयच आणतं. तशी ती म्हातारी हसली आणि म्हणाली, तुका भास होतात पोरा, ह्या वेगळा पुला, जरा नीट बघ त्या पुलाकडे. पुलावरसून पाणी आता जास्त जायत नाही, हैसून आपण जाऊ शकतो. तेव्हा प्रणवने पटकन पुलाकडे बघितल्यान तर पाणी जरा कमी झाला होता आणि रस्तो आता नीट दिसा होतो. ता बघून प्रणव काहीच बरा वाटला. त्यांनी जास्त काय विचार करूक नाही. तो पटकन ता पूल ओलांडून पुढे जाऊक लागलो आणि बघता बघता त्यांनी ता पूल ओलांडल्यान. आणि जसं तो पूल ओलांडून मागे बघता तर मागे त्याच्या कोण नाही. जी म्हातारी मगातपासून त्याका रस्तो दाखवत होती ती एका क्षणात काही ती नाहीशीच झाली. आणि अचानक गायब झालेल्या त्या म्हातारेक बघून प्रणव चांगलंच घाबरलो, कारण असं होणं तर शक्यच नाही. ही गावची म्हातारी माका रस्तो दाखवक म्हणून घेऊन येली आणि आता स्वतः काही नाहीशी झाली. तिका भीती वाटाक लागली की ही पुलाबिलासून पडली नाही ना, पण ती तर त्याच्या मागसून अगदी चलत होती. प्रणवने आजूबाजूक नीट बघितल्यान पण ती काय तेका खंय दिसाक नाही. आणि तेवढ्यात तिका आवाज येऊक लागलो, पाण्यासून कोणतरी आरडण्याचं. तशी त्यांनी पटकन बॅटरी मारल्यान. बघता तर तीच म्हातारी त्या नदीच्या पात्रात पडली होती आणि मोठमोठ्यान ओरडत होती. त्या म्हाताऱ्याक बघून प्रणव घाबरलो. काय करूचं ते का सुधारलात नाही आणि जोपर्यंत तो काय करता तोपर्यंत ती म्हातारी
पाण्याच्या प्रवाहात पूर्ण वाहून गेली. तर हा सगळा बघून प्रणवच्या काळजाचे ठोकेच वाढाक लागले. तो म्हणालो, अरे बापरे, हा काय झालं? आजी माका सोडू केली होती आणि स्वतःच पडली. तो इतकं घाबरलो की अक्षरशः जीव घेऊन तेथून पळत पळत आपल्या गावाच्या दिशेने धावाक लागलो आणि कसं तरी धापा टाकत टाकत आपल्या घरापर्यंत येऊन पोचलो. त्याच्या घरचे जेवण वगैरे झोपाची तयारी करत होते आणि अचानक प्रणवका आपल्या दारात इलेला बघून तेंका तर धक्कोच बसलो. त्यात त्याची ही अवस्था बघून ते घाबरले आणि तेका विचारूक लागले, अरे झाल्या काय, इतकं कशा घाबरलं? तेव्हा त्या प्रणवने सांगितल्यान, हो चला लवकर, ती म्हातारी पाण्यात पडली हा, तिका वाचव कया, चला लवकर. जसं या सगळ्या त्याच्या घरचे ऐकतात तेव्हा तर त्यांच्या पायाखालचीच जमीनच सरकली. प्रणवच्या आईन पटकन त्याका दारातच उभा केल्यान आणि आपल्या हातात मीठ मोहरी घेऊन त्याच्यावरसून वाळून काढल्यान आणि बाजूक भिरकावून दिल्यान आणि त्यानंतर त्याका आतमध्ये घेतल्यान आणि पटकन घराचं दार लावून घेतल्यान. प्रणवका समजत नाही होता की ह्या सगळा काय करतात. पण जेव्हा त्याका घरात सगळ्यांनी घेतल्याने तेव्हा तो त्यांका विचारूक लागलो, हो झाला काय, चला ना वाचवूया तिका. तेव्हा त्याच्या पप्पांनी त्याका सांगितल्याने शांत हो आणि पाणी पिया दे. तसा प्रणवने गटागटा पाणी पिल्यान आणि त्यानंतर त्याच्या पप्पांनी एक गोष्ट सांगितल्याने ते म्हणाले, 3 वर्षापूर्वी गावात एक घटना घडली होती, तुका त्याबद्दल काय माहिती नाही? तिची म्हातारी तू बघितलं, ती 3 वर्षापूर्वीच वारली. तर ऐकन प्रणवचा काळीजच एकदम धस्स झाला. तो म्हणालो, काय, कसं शक्य, काय हो सांगतास तुम्ही? तेव्हा त्याच्या बाप्पाने एक गोष्ट सांगितल्याने ते म्हणाले, त्या म्हातारीचं खूप वय झाला होता, तिच्याकडे बघणारा कोण नाही, ज्यामुळे ती स्वतःच काय ना काय छोटा मोठा काहीतरी करून स्वतःचं पोट भरायची. पण नंतर वयोमानानुसार तिची नजर खूप कमी होऊ लागली, तिका जास्त काही दिसायचं नाही. ती जवळजवळ आंधळीच झाली होती आणि एक दिवशी अशाच पावसाच्या दिवसांमध्ये ती आपली खैतरी जात होती आणि तेवढ्यात पूल ओलांडताना तिका दिसला नाही आणि ती चुकीच्या रस्त्याने गेली आणि पाय घसरण त्या नदीत पडली. संध्याकाळची वेळ होती, तिका तर काय कळालाच नाही. पाण्यात पडल्यानंतर ती मोठमोठ्या नारडाक लागली, पण आजूबाजू कोण नसल्यामुळे कोणापर्यंत तिचा आवाजच गेलो नाही आणि ती त्या पाण्याच्या प्रवाहात पूर्णपणे वाहून गेली. पण त्या सगळ्या प्रकारापासून ती म्हातारी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांका दिसतं आणि गावची वाट दाखवतं, पण ती कधीच लोकांका गावापर्यंत घेऊन येत नाही. ती नुसती फिरत राहतं आणि शेवटी हे असं काहीसो प्रकार लोकांका अनुभव गावता जो तू अनुभवलं. पण तुझं नशीब चांगलं की तू तिका वाचवसाठी पुढे गेलं नाही, नाहीतर तुझा काय झालं असतं ह्याचा तू विचार देखील करू शकत नाही. तर ऐकन प्रणवची बोबडी चोळली. ते काय माहितीत नाही होता की असो काहीतरी प्रकार असाक शकता. तेका वाटलं की साधी आपली गावचीच म्हातारी हा. पण त्या सगळ्यानंतर प्रणवच्या घरच्यांनी त्याच्यावरसून देवाचं वगैरे कायदा करून घेतल्याने, कारण पुढे काय त्रास होऊ नये, आणि नंतर प्रणव चांगलं 7-8 दिवस गावाकडे थांबलो आणि मग परत सोलापुरात निघून गेलो. पण ह्यो सगळं प्रसंग त्याच्या जीवनात कायमचं मात्र तसंच अडकान राहिलं, कारण ह्यो प्रकार काय केलं विसरण्यासारखं नाही होतं. असं काहीसं अनुभव त्याने आपल्या गावाकडे त्या दिवशी रात्री घेतल्या नव्हतं. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, अशी काहीशी होती आपल्या एका सबस्क्रायबरांच्या मित्रासोबत घडलेली ही एक भयंकर गोष्ट, जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा, लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जिंका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांकाही व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन, ठीक रात्री 10:30 वाजता.